नमस्कार, मी सुनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून तर चला कसे आहात, बरेच असणार, बरीच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावो ईश्वरचरणी प्रार्थना. मी बघा मंगळवारच्या दिवशी छान मस्त अशी भेंडी आणली होती, हिरवीगार आणि टवटवीत ताजी तवान होती. तर मस्तपैकी असं पाणी टाकून मी तर भेंडी धुवून घेणार आहे छान प्रकारे. त्यानंतर आहे ना भेंडी धुवून आहे ना मस्तपैकी असं रुमालाने पुसून घेणार आहे. एखादं छान कपडे घ्यायचं आणि त्याच्याने असे मस्तपैकी पुसून घ्यायचे, त्यांना पूर्ण सुके करून घ्यायचे. आणि भेंडींमध्ये ना एक ट्रिक वापरायची आहे, म्हणजे त्याच्याने काय होतं ना, आपली भेंडी चटचट होत नाही आणि असं चटपटीत असं होत नाही. मस्त मोकळी सुटसुटीत आणि खायला पण खूप छान आणि खूप टेस्टी लागतात. तर बघा भेंडी मस्तपैकी इथं पाण्यामध्ये आता मी काढून घेते रुमालमध्ये. आता हे धुतली गेलेली आता मी काढून घेते, म्हणजे धुवायचं कारण भेंडीचं एकच असतं. आता कसं असतं, सर्व काही केमिकल असं फवारा वगैरे मारतात, त्याच्यामध्ये सर्व काही वेगवेगळे प्रकारचे केमिकलचे ते फवारे बनत असतात. त्याच्यामुळे आपल्याला आहे ना ते विषारी औषध राहतं, त्याच्यामुळे आपल्याला हे सर्व काही मस्तपैकी धुवावे लागतात. मी आता 2 पाण्याने भेंडी धुवून घेतली आणि असे मस्तपैकी त्याच्याने पुसून घेतली. त्यानंतर मस्तपैकी असं भेंडी पुसून कापून घेतलेली आहे मी. त्यानंतर गॅस पेटून कढई ठेवली, तेल टाकलं, राई जिऱ्याची फोडणी दिली, त्यानंतर लसणाची पेस्ट टाकली. त्यानंतर आपल्याला इथं भेंडी टाकून घ्यायची. छान आणि मस्त भेंडी मी इथं कापून घेतलेली होती, एकसारखी अशी कापून घेतली होती मी भेंडी. आणि याला आता मस्तपैकी आहे ना थोडीशी हळद टाकून घ्यायची आपल्याला आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे की आहे ना याला मस्तपैकी असं चव पण येते. आणि आता परतून घ्यायचं याला. हे बघा मस्तपैकी असं खालवर करत राहायचं आहे. मी तर स्टीलची कढई ठेवलेली, तरीसुद्धा याच्यामध्ये काही चिपकत नाही चिपकत नाही. आता मी वरून 2 ते 3 मिरच्या, तिखटवाल्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे आणि अर्धा टमाटा कापून घेतलेला आहे. आता तुम्ही म्हणणार टमाट्याचे तर चिकट होणार, अजिबात होणार नाही, कारण की मी तर जी ट्रिक वापरलेली ना ती तुम्ही वापरू शकता. हे बघा, हे सांगते मी तुम्हाला. आता निंबू जर पिळून घेतला ना अर्ध, म्हणजे आपली भेंडी आंबट वगैरे काहीच होत नाही, फक्त अर्ध निंबूची फोड पिळून घ्यायची. बघा एक बी पडून गेली म्हणून ते काढून घेते मी. अर्ध्या लिंबाची फोड असं मस्तपैकी पिळून घ्यायची. त्याच्याने काय होतं हे बघा, अगदी सुटसुटीत भेंडी होतात आपली. तुम्ही बघितलं ना लगेचच तुरंत म्हणजे चिकटपणा चालला जातो. त्यानंतर मला ना ठेचा करायचा होता म्हणून मिरच्या टाकून घेतल्या मी भाजायला. आणि तुम्ही आत्ता बघू शकता भेंडी बघा, अजिबात चिपकापणा आहे का नाही ना, अजिबात नाही, इतकंसा सुद्धा नाही. आणि आधी कशी चिपकत होती ना भेंडी. तर चला आता मस्तपैकी धना पावडर टाकलं, थोडीशी चटणी टाकली, थोडीशी फिक्कटवाली चटणी पण टाकलेली आहे. त्यानंतर याला परत आपण पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. अशा अशा प्रकारे ना हे पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आणि छान मस्त आपली भेंडी इथं तयार झालेली तुम्हाला दाखवते. खायला तर इतकी टेस्टी लागते ना, खूपच भन्नाट लागते आणि खूप भारी लागते. तुम्ही लेकरांना टिपिंगला सुद्धा, आता शाळा चालू झालेली आहे, टिपिंगला जर बांधून दिली ना तर लेकरं पूर्ण डब्बा असं फिनिश करून येतील. बघा मस्तपैकी शिजून गेली आहे. आता चला आपली मिरची भाजली गेली का ते आपण बघूया. आता भेंडी तर शिजून गेलेली आहे, आता मिरची पण मस्तपैकी आपल्याला इथं भाजून घ्यायची. आणि आता वातावरण चेंज झाले त्याच्यामुळे सर्दीचा गळा माझा खवखव करतोय. आता मिरची पण आपल्याला इथं भाजून झालेली आहे मस्तपैकी. आता हिला पण एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायची. आता मिरची आपल्याला प्लेटमध्ये काढल्यानंतर बघा मस्तपैकी याला आहे ना आता खलबत्त्यामध्ये टाकायचे. तोपर्यंत आहे ना माझं आहे ना डोकं दुखतं आहे थोडंसं, तरी इथं आहे ना चहा करून घेणार आहे मी. आता चहा होते ना तोपर्यंत मी इथं मस्तपैकी आपला ठेचा करून घेणार आहे. ठेच्यासाठी आहे ना एक बाजरीची भाकर पण टाकणार आहे मी. आता इथं मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेला आहे.
आणि बघा असा कच्चाच खायचा आहे आम्हाला, कारण की तोंड खूप खराब झालेलं आहे. याला कांदे वगैरे कापून मी असं तळणार नाही, असं कच्चाच खाणार आहे मी. तर चला, माझा व्हिडिओ कुठून बघताय तुम्ही ते मला कमेंट करून नक्की सांगा. आपला ठेचा पण इथं झालेला आहे. लाईक करा, कमेंट करा आणि ज्या पण ताई नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपल्याला इथं तेल टाकून घ्यायचं आहे. आपल्याला हात तळायचा नाही आहे, त्यासाठी मी इथं कच्चंच तेल टाकून दिलेलं आहे. कारण की असा कच्चा खुडा आहे ना, खूप छान लागतो. बाजरीची भाकरसोबत खूप मस्त लागतो हा ठेचा. आता चहा पण आपली वाट बघते बघा, उतू लागते. ती बोलवायला आली होती मला, तर आले बघा. मी लगेच चहा गाळून घेतली. तर चहाकडे एवढंसं लक्ष नाही गेलं का लगेच चहा उतू लागते. तर बघा, आता मी इथं गाळून घेतलेली आहे. आता मी चहा पिऊन घेणार इथं. तोपर्यंत आता दूध तापायला ठेवलेलं आहे इथं. आपलं दूध पण छान तापून झालेलं होतं. मी आता साईडला उतरून घेतलं, नंतर चपात्या करून घेतल्या इथं. आता या सगळ्या जणांसाठी मी चपात्या करून घेतल्या आहेत, 3 जणांसाठी. आणि माझ्यासाठी फक्त मी एक भाकर टाकलेली. ठेच्यासोबत खायची मला. आणि तुम्हाला खरं सांगू का, मला भेंडीसोबत सुद्धा भाकरच आवडते. तर मी भेंडीसोबत पण भाकर मला खूप छान आवडते. तर बघा, चपात्या पण आपल्या इथं आहे ना, मस्तपैकी मी इथं 2च जण खाणार आहेत ना चपात्या, तर 3 ते 4 चपात्या टाकून घेतलेल्या. आणि एक भाकर टाकले ना, तर अंशू म्हणे मी पण भाकरच खाणार आहे मम्मी म्हणे. मामी ना अर्धे अर्धे भाकर दोघांसाठी एक भाकर टाकून घेतलेली. तर चला, आपल्या इथं चपात्या पण छान आणि मस्तपैकी इथं झालेल्या आहेत. लाईक करा, कमेंट करा. लाईक करायला नका विसरू, कमेंट पण करा. तर चला, चपात्या माझ्या इथं बघा, तुम्ही बघू शकता माझ्या चपात्या इथं झालेल्या आहे. आता मी चपात्या पण झाकून ठेवते. इथं भाकर पण आपली इथं तयार झालेली आहे बघा. तर चला, आज छोटासा व्हिडिओ बनवला मी. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा, कारण की बरं नव्हतं. तर बघा, आता आहे ना, मी यांना जेवायला वाढते. ठेचा दिला, भेंडी दिली, भाकर दिली. चला, तर मग आज पुढचा एवढाच व्हिडिओ. भेटतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.